नमस्कार मैत्रिणींनो, मी गीतांजली. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल गीतांजलीज कुकिंग अँड व्लॉग्समध्ये. आजची रेसिपी सर्वांचीच फेवरेट आहे, ती म्हणजे मूग डाळीची कचोरी. अगदी टम्म फुगलेली, त्याचबरोबर छान अशी खस्ता व खुसखुशीत अशी मूग डाळीची कचोरी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी एवढा मैदा घेतलेला आहे. यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये मी 1 चमचा एवढा ओवा टाकलेला आहे. आता यामध्ये आपण तुपाचं मोहन वापरणार आहोत. तूप हलकंसं गरम करून घ्यायचं आहे व अशा पद्धतीने पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तूप व्यवस्थित मैद्याला लागेल अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिडिओत दिसतं त्या पद्धतीने सर्व मिक्स करत राहायचं आहे. आपल्याला जर इथं तूप थोडंसं कमी वाटलं तर थोडंसं तूप आपण इथं वापरणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पिठाचा जो आहे एकसंध गोळा होईल एवढं आपल्याला इथं तूप घालायचं आहे. मला थोडंसं कमी वाटत आहे, त्यामुळं मी इथं आणखीन 2 चमचे एवढं तूप घालून घेणार आहे. आता बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडला असेल की तुपाऐवजी आपण तेलाचं मोहन घालू शकतो का? तर आपण तेलाचं सुद्धा मोहन नक्कीच घालू शकतो, पण तुपामुळे जो पिठाला फ्लेक्सीपणा येतो किंवा जे फ्लेक्स पडतात कचोरीला ते तेलामुळे पडत नाहीत. तुपामुळे कचोरी जी आहे ती खूप छान खस्ता आणि खुसखुशीत अशी तयार होते. त्यामुळे शक्य असेल तर कचोरीच्या पिठासाठी तुपाचंच मोहन योग्य ठरतं. तुम्ही बघू शकता छान असा पिठाचा एकसंध गोळा होलेला आहे. अशा पद्धतीनेच आपल्याला तूप याच्यामध्ये टाकून घ्यायचं होतं. आता यामध्ये थोडं थोडं पाणी करून अगदी आपण गव्हाची कणिक मळतो त्या पद्धतीचंच पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे. खूप जास्त हार्ड पीठ मळायचं नाही आहे. मैदा खूप लवकर आकसला जातो, त्यामुळे पीठ जे आहे ते अगदी चपातीच्या पिठा एवढं मळून घ्यायचं आहे व हलकंसं हाताने 2-3 मिनटं मळून छान मऊ असा गोळा बनवायचा आहे. आता हा गोळा आपण एका ओल्या कपड्याने झाकून ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनटं आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत. आता आपण इथं मूग डाळीचा जो मसाला आपण कचोरीमध्ये भरणार आहोत तो तयार करून घेऊया. इथं मी 1 तास भिजवलेली मूग डाळ घेतलेली आहे. ही मूग डाळ आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. पाण्याचा आपल्याला इथं अजिबात वापर करायचा नाही आहे. तुम्ही बघू शकता अगदी जाडसर अशी पेस्ट आपली इथं तयार झालेली आहे. अशाच पद्धतीची आपल्याला पेस्ट हवी होती. इथं मी 1 मोठा चमचा तेल टाकलेला आहे. यामध्ये मी जिरे, ओवा, साबुत धने व थोडीशी बडीशेप टाकून घेतली आहे. यामुळे आपल्या मसाल्याला खूप छान अशी चव येते. त्याचबरोबर यामध्ये ही वाटून घेतलेली जी डाळ होती ती आपण टाकून घेणार आहोत. सुरुवातीला डाळ पॅनला थोडीशी चिटकल्यासारखी वाटत आहे, पण डाळ जेव्हा छान शिजायला सुरुवात होईल ती अशी मोकळी व्हायला सुरुवात होते. तुम्ही बघू शकता हळूहळू आपली जी डाळ आहे ती छान अशी मोकळी सळसळीत व्हायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपण काही बेसिक मसाले टाकून घेणार आहोत, ज्यामुळे आपले हे सारण अतिशय खमंग व चविष्ट असं होणार आहे. इथं मी अर्धा चमचा एवढी हळद वापरलेली आहे. त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा मी इथं तिखट टाकून घेतलेला आहे. आपल्या मसाल्याला छान असा रंग यावा यासाठी इथे मी अर्धा चमचा एवढी काश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे. तुम्ही नाही वापरली तरीसुद्धा चालेल. आता हे सगळे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याचबरोबर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे. यामध्ये मी 1 चमचा धने पावडर व जिरे पावडर टाकून घेतलेली आहे व अर्धा चमचा एवढा आपण इथं आमचूर पावडर टाकून घेणार आहोत. आमचूर पावडरमुळे आपल्या मसाल्याला खूप छान अशी चटपटीत अशी चव येते. तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू पिळा तरीसुद्धा चालेल, पण आमचूर पावडरमुळं तुम्ही ही कचोरी स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता. तुम्ही बघू शकता आपला मसाला जो आहे तो छान भाजत आहे. आता मसाल्याला थोडंसं बाइंडिंग यावं यासाठी आपण याच्यामध्ये 1 चमचा एवढं बेसन पीठ टाकून घेणार आहोत. यामुळे डाळीमध्ये असलेलं जे सगळं पाणी आहे
ते सर्व शोषून घेतलं जातं व मसाला आपला छान व्यवस्थित कोरडा असा होतो, ज्यामुळे ही कचोरी तुम्ही अगदी 3 ते 4 दिवस खाऊ शकता। तुम्ही ही कचोरी प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता। त्यासाठी आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित कोरडा असा व्हायला हवा, म्हणून आपण इथं अर्धा चमचा बेसन पिठाचा वापर केलेला आहे। आता हे सगळं व्यवस्थित भाजून झालेलं आहे। गॅस बंद करून हे सारण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपलं पीठ जे आहे ते छान मऊ असं झालेलं आहे। आता हे पीठ 2 ते 3 मिनिटं छान हाताने मळून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपली जी कचोरी आहे ती छान खस्ता व्हायला मदत होते। आता या पिठाचे मी 2 भाग केलेले आहेत व तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कचोरीसाठी याचे छोटे छोटे पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता मी मीडियम साईज इथं गोळे करून घेतलेले आहेत। तुम्ही थोडे मोठे किंवा यापेक्षाही लहान गोळे बनवून घेऊ शकता। आता यातील एक गोळा घेऊन मी तुम्हाला कचोरी आपण कशा पद्धतीने भरणार आहोत ते दाखवते। यासाठी आपण कुठल्याही लाटण्याचा वापर करणार नाही आहोत। आपण अगदी हलवाई स्टाईल कचोरी कशी बनवतात ते बघणार आहोत। आपला मसाला सुद्धा इथे थंड झालेला आहे। आता आपण हा भरून घेऊया। अशा पद्धतीने पिठाला गोल करून घ्यायचा आहे। कचोरी खूप जास्त भरायची नसते, नाहीतर ती तेलामध्ये लगेच फुटते। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण पीठ जे आहे गोल करून घेतलेलं आहे व यामध्ये आपण अर्धा चमचा एवढं सारण भरून घेणार आहोत। व्हिडिओत दिसतं त्या पद्धतीने सारण भरून या पारीचं जे आहे तोंड व्यवस्थित बंद करायचं आहे, जेणेकरून आपलं सारण बाहेर येणार नाही। ही कचोरी बनवण्यासाठी आपण कुठलंही बेलणं किंवा लाटणं वापरणार नाही आहोत। आपण ज्या पद्धतीने मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं असेल की जे कचोरी बनवणारे असतात ते अगदी 2 हातावरती प्रेस करून कचोऱ्या बनवतात, तरीसुद्धा त्यांच्या कचोऱ्या अगदी टम्म अशा फुगलेल्या असतात। आपली सुद्धा कचोरी त्याच पद्धतीने आपण बनवणार आहोत। यासाठी कुठल्याही बेलण्याचा आपण वापर केलेला नाही आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पूर्ण भरल्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचं आहे व दोन्ही हातांनी अशा पद्धतीने गोल फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या कचोरीला छान असे लेयर्स पडतात। तुम्ही बघू शकता। आता हाताच्या मध्यभागी आपल्याला हे सारण भरलेला गोळा ठेवायचा आहे व दुसऱ्या हाताने थोडंसं फिरवून याला आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करून कचोरीचा आकार द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता सर्व बाजूने अगदी एकसारखी अशी आपली कचोरी तयार झालेली आहे। इथे आता मी तेल जे आहे ते मीडियम गरम करून घेतलेलं आहे व जो झाऱ्या आहे तो मी तेलामध्ये बुडवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता आपल्याला कचोरी जी आहे ती थोडा वेळ झाऱ्यावर ठेवायची आहे व ती हलकीशी गोल्डन झाली की आपल्याला नंतर हळूच ती तेलामध्ये सोडायची आहे। यामुळे काय होतं की आपल्या कचोरीला दोन्ही बाजूनी एकसारखा रंग यायला मदत होते। त्याचबरोबर त्या अगदी आतमध्येपर्यंत तळल्या जातात व आपला मसाला सुद्धा छान फ्राय होतो व कचोरी खाण्यासाठी अतिशय टेस्टी अशी लागते। ही कचोरी तुम्ही आंबट गोड अशा चिंचेच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता। बऱ्याच ठिकाणी कचोरीबरोबर बटाट्याची भाजीसुद्धा खाल्ली जाते, तर तुम्ही ती सुद्धा नक्की ट्राय करू शकता। मी इथे आज चिंचेची चटणी बनवलेली आहे। मी त्या चटणीबरोबर आज ही कचोरी सर्व करणार आहे। तुम्ही बघू शकता आपली कचोरी जी आहे तेलामध्ये फुगून वर येत आहे। आता आपल्याला ही छान गोल्डन होईपर्यंत दोन्ही बाजूने तळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता कचोरीला किती छान असा आपला रंग आलेला आहे आणि अतिशय टम्म अशी ती फुगलेली आहे। इथे आपली कचोरी व चिंचगुळाची चटणी तयार आहे। तुम्हाला मी एक कचोरी इथं फोडून दाखवते। तुम्ही बघू शकता आपलं जे सारण आहे ते अगदी कचोरीच्या काठांपर्यंत पोहोचलेलं आहे। त्याचबरोबर अतिशय टम्म अशी फुगलेली आपली ही कचोरी तुम्ही बघू शकता, दिसायला किती छान दिसत आहे।
तुम्ही यापेक्षा मोठी साईजसुद्धा नक्कीच बनवू शकता। आता आपण ही कचोरी सर्व करणार आहोत। इथे मी अगदी ठेलेवाल्यासारखी ही कचोरी सर्व करत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नक्कीच करू शकता। तर तुम्हाला ही माझी मुगाच्या डाळीची कचोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत मस्त खा व खुश राहा। थँक्यू।